इंजिनिअरिंगची फी एका वर्षाला 1 लाख ते 4 लाख रुपये असते हे ऐकून अनेक विद्यार्थी आणि पालक सुरुवातीलाच खूप घाबरतात आणि त्यामुळे बरेच गुणवान विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाण्याचा विचार सोडून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की योग्य माहिती असल्यास आणि शासनाच्या योग्य कॅटेगरीचे फायदे घेतल्यास तुम्ही तुमचे लाखो रुपये सहज वाचवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यात मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार नक्की किती फी भरावी लागते याची अगदी अधिकृत आणि सविस्तर माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्ही जी माहिती घेणार आहात ती तुमच्या लाखो रुपयांची बचत करणार आहे. नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, मी तुमचा आदित्य सर टेस्टवायझर या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. MHT CET 2026च्या या संपूर्ण प्रवासात आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचे MHT CET किंवा JEEचे आलेले पर्सेंटाईल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे विद्यार्थी सध्या कोणत्या पातळीवर आहेत आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अजिबात वेळ न घालवता थेट आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. हे बघा, इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कॉलेजची फी नक्की किती आहे हे माहिती असणं खूप जास्त गरजेचे आहे. इथे अजिबात चूक करू नका. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की आजचा हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तुमच्या मनात फीच्या संदर्भात कोणतीही शंका अजिबात राहणार नाही आणि तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाल. एक गोष्ट समजून घ्या, ही जी काही फी सवलत आपल्याला मिळते ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे. यासाठी तुमचे 10वी आणि 12वीचे शिक्षण हे महाराष्ट्रातूनच झालेले असणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच तुमच्याकडे जन्माचा दाखला किंवा महाराष्ट्राचे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी असाल, ज्यांना आपण आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स म्हणतो, तर तुम्हाला शासनाची कोणतीही फी सवलत मिळत नाही आणि तुम्हाला त्या संबंधित कॉलेजची पूर्ण 100% फी भरावी लागते. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव वेळेवर करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजची जी एकूण फी असते ती प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या भागांत विभागलेली असते. पहिला आणि सर्वात मोठा भाग म्हणजे ट्यूशन फी, ज्याला आपण शैक्षणिक शुल्क असे म्हणतो. कॉलेजच्या एकूण फीमध्ये सर्वाधिक वाटा याच फीचा असतो. दुसरा भाग म्हणजे डेव्हलपमेंट फी, जी कॉलेजच्या पायाभूत सुविधा, नवीन लॅब्स, कॅम्पस आणि इतर विकासात्मक कामांसाठी घेतली जाते. आणि तिसरा भाग म्हणजे इतर चार्जेस, ज्यामध्ये विद्यापीठाची फी, परीक्षेची फी आणि काही रिफंडेबल म्हणजेच परत मिळणाऱ्या डिपॉझिटचा समावेश असतो. तर बाळांनो, तुमचे ॲडमिशन तेव्हाच पूर्णपणे कन्फर्म झालेले मानले जाते जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षाची संपूर्ण फी कॉलेजमध्ये जमा करता आणि तुम्हाला कॉलेजकडून अधिकृत फी पावती दिली जाते. इथे अजिबात चूक करू नका, कारण इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सहसा फी टप्प्याटप्प्याने किंवा EMIवर भरण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसते. त्यामुळे ॲडमिशन घेण्यापूर्वी कॉलेजची फी नक्की किती आहे याची पूर्ण चौकशी करा, जेणेकरून ऐनवेळी पैशांची जुळवाजुळव करताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार नक्की किती फी असते आणि ती कशी कॅल्क्युलेट केली जाते हे सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो. प्रवेश प्रक्रियेत तुमच्या मार्कांनुसार योग्य कॉलेज निवडणे आणि त्याची अचूक फी आणि कट ऑफ माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, चुकीची लिस्ट बनवून तुमचे हक्काचे चांगले कॉलेज गमावू नका. म्हणूनच टेस्टवायझरने तुमच्यासाठी पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्टची एक उत्तम सुविधा आणली आहे. या सुविधेची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सहज मिळेल. या लिंकवर जाऊन तुम्हाला फक्त तुमचे नाव, ईमेल ID, फोन नंबर, तुमचे पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला कोणती ब्रांच आणि युनिव्हर्सिटी हवी आहे ही बेसिक माहिती भरायची आहे. तुम्ही माहिती भरून अप्लाय केले की आमची टीम तुमच्या प्रोफाईलचे विश्लेषण करेल आणि 12 ते 24 तासांच्या आत तुम्हाला एक कस्टमाइज्ड लिस्ट देईल. या लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजचा चॉईस कोड, अधिकृत वेबसाईटवरील लेटेस्ट फी आणि मागील वर्षाचे कॅटेगरीनुसार कट ऑफ असतील. एवढेच नाही, तर मागील वर्षाच्या ट्रेंड्सवर आधारित यावर्षीचे प्रेडिक्टेड कट ऑफ देखील आम्ही देतो, जे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये दुसरे कोणीही देत नाही. गेल्या वर्षी आम्ही हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम कॉलेज मिळवण्यासाठी मदत केली आहे. आता तुमची वेळ आहे. आत्ताच एनरोल करा आणि तुमची प्रवेश प्रक्रिया सुरक्षित करा. हे बघा, आता आपण पुन्हा आपल्या फीच्या कॅल्क्युलेशनकडे वळूया. समजण्यासाठी आपण असे गृहीत धरूया की एका इंजिनिअरिंग कॉलेजची एकूण फी 1 लाख रुपये आहे. या 1 लाख रुपयांमध्ये ट्यूशन फी 80,000 रुपये आहे आणि डेव्हलपमेंट फी 20,000 रुपये आहे. याच उदाहरणावरून आपण सर्व कॅटेगरींची फी समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून येतात किंवा ज्यांचे ॲडमिशन रेग्युलर कॅप राऊंडमधून झाले आहे आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही दाखला नाही, त्यांना फीमध्ये कोणतीही सवलत मिळत नाही. त्यांना पूर्ण 100% फी भरावी लागते. म्हणजेच 1 लाख फी असलेल्या कॉलेजमध्ये त्यांना ट्यूशन फीचे 80,000 आणि डेव्हलपमेंट फीचे 20,000 असे मिळून पूर्ण 1 लाख रुपये भरावे लागतात. लक्षात घ्या, जर तुम्ही OBC, EBC, SCBC किंवा EWS कॅटेगरीमध्ये येत असाल तर शासनाकडून तुम्हाला ट्यूशन फीमध्ये 50% सवलत दिली जाते. उदाहरणार्थ 1 लाख फी असलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ट्यूशन फीच्या 80,000 फक्त अर्धे म्हणजे 40,000 रुपये भरावे लागतील आणि डेव्हलपमेंट फीचे पूर्ण 20,000 रुपये भरावे लागतील. म्हणजेच एकूण 60,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. थोडक्यात सांगायचे झाले तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकूण फीच्या साधारण 58% फी भरावी लागते.
एक गोष्ट समजून घ्या, विजय NT-DT किंवा SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाची अत्यंत चांगली योजना उपलब्ध आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ट्युशन फी 100% माफ असते. याचा अर्थ 1 लाख फी असलेल्या कॉलेजमध्ये त्यांना ट्युशन फी ₹0 भरावी लागते आणि फक्त डेव्हलपमेंट फीचे ₹20,000 भरावे लागतात. म्हणजेच या विद्यार्थ्यांना एकूण फीचे फक्त 16% फी भरावी लागते. तर बाळांनो, मुलींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची सवलत शासनाने आणली आहे. जर मुली OBC, SEBC, EWS किंवा अगदी ओपन कॅटेगरीच्या असतील आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर त्यांना ट्युशन फीमध्ये 100% सवलत मिळते. म्हणजे 1 लाख फीपैकी त्यांना ट्युशन फी अजिबात भरावी लागत नाही. त्यांना फक्त डेव्हलपमेंट फीचे ₹20,000 भरावे लागतील. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सर्व मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर काढून या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. हे बघा, SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त फी सवलत शासनाकडून दिली जाते. या विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही 100% माफ असतात. त्यांना कॉलेजला फक्त विद्यापीठाचे आणि परीक्षेचे इतर चार्जेस भरावे लागतात, जे साधारण 2,000 ते 5,000 रुपयांच्या घरात असतात. म्हणजे 1 लाख रुपये फी असलेल्या कॉलेजमध्ये त्यांना फक्त काही हजार रुपये भरावे लागतात, जे एकूण फीचे फक्त 4% इतके असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे TFWS स्कीम, ज्याला आपण ट्युशन फी वेवर स्कीम म्हणतो. इंजिनिअरिंगच्या प्रत्येक कॉलेजमध्ये आणि प्रत्येक ब्रांचमध्ये 5% जागा या स्कीम अंतर्गत राखीव ठेवलेल्या असतात. या जागांवर प्रवेश पूर्णपणे मेरिटवर मिळतो आणि यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे असते. जर तुम्हाला या कोट्यातून प्रवेश मिळाला तर 4ही वर्षांसाठी तुमची ट्युशन फी 100% माफ असते. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते. म्हणजे 1 लाखांपैकी फक्त ₹20,000 भरावे लागतील. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि या कोट्यातून नंबर लावला तर तुमचे लाखो रुपये वाचतील. लक्षात घ्या, अनाथ मुलांसाठी सुद्धा शासनाची मोठी फी सवलत उपलब्ध आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साधारण 15 ते 20,000 रुपये एवढीच फी भरावी लागते, जी एकूण फीच्या जवळपास 16% इतकी असते. तसेच जे विद्यार्थी जम्मू आणि काश्मीर कोट्यातून किंवा CSAB NEUT मधून प्रवेश घेतात, त्यांना केंद्राच्या नियमानुसार सवलत मिळते आणि त्यांना साधारण 20 ते 28,000 रुपये फी भरावी लागते. याशिवाय PMSSS म्हणजेच प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोठी आर्थिक मदत मिळते. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये फक्त 2 ते 8,000 रुपये भरावी लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, सरकारी कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज यांच्या फीमध्ये आणि त्यांच्या संरचनेत खूप मोठा फरक असतो. प्रायव्हेट कॉलेजमध्ये ट्युशन फी ही एकूण फीच्या 70 ते 80% असते आणि डेव्हलपमेंट फी 15 ते 20% असते. तिथे हे वर सांगितलेल्या सवलतीचे टक्केवारीचे नियम अगदी जसेच्या तसे लागू होतात. पण सरकारी कॉलेजची ट्युशन फी ही आधीच खूप कमी असते, म्हणजे साधारण 15,000 रुपयांच्या आसपास असते. तिथे डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्कांची रचना वेगळी असते. पण सरकारी कॉलेजची एकूण फी ही खासगी कॉलेजपेक्षा नेहमीच खूप कमी असते. हे सर्व नियम प्रामुख्याने खासगी अनुदानित आणि विना अनुदानित कॉलेजेसला लागू होतात, हे कायम लक्षात ठेवा. तर बाळांनो, आता आपण सर्वात शेवटच्या पण अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे फी भरण्याची सुरक्षित पद्धत. इथे अजिबात चूक करू नका. कॉलेजची लाखो रुपयांची फी भरताना Google Pay, फोनपे किंवा कोणतंही UPI ॲप्स वापरणे पूर्णपणे टाळा. या ॲप्सवर एका दिवसात पैसे पाठवण्याची मर्यादा असते आणि ट्रान्सफर फेल झाल्यास तुमचे पैसे अडकू शकतात. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की चुकीच्या पद्धतीने पैसे भरल्यास आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे पैसे अडकल्यास ऐन ॲडमिशनच्या दिवशी तुम्हाला खूप मोठा मनस्ताप होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फी भरण्यासाठी नेहमी सर्वात सुरक्षित मार्ग निवडा. पहिला आणि सर्वात उत्तम मार्ग म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा ज्याला आपण DD म्हणतो तो. DD काढताना कॉलेजचे अचूक नाव आणि फीची बरोबर रक्कम बँकेत व्यवस्थित तपासून घ्या. दुसरा मार्ग म्हणजे कॉलेजचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल, जिथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून अत्यंत सुरक्षितपणे पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमची अधिकृत पावती घ्यायला अजिबात विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच समजले असेल की इंजिनिअरिंगची फी ही सर्वांसाठी समान नसते. जर तुम्ही योग्य माहिती ठेवली आणि योग्य कागदपत्रे वेळेवर तयार ठेवली तर तुम्ही कॅटेगरी सवलत, TFWS स्कीम, सरकारी स्कॉलरशिप आणि मुलींसाठी असलेल्या सवलतींचा पूर्ण फायदा घेऊन तुमचे लाखो रुपये नक्की वाचवू शकता. लक्षात घ्या, MHT CET 2026 ची तयारी करताना फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करू नका, तर या सर्व प्रवेश प्रक्रियेच्या नियमांची आणि फी स्ट्रक्चरची सविस्तर माहिती देखील तुम्हाला असायला हवी. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे कोणतीही घाई करू नका आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आणि हो, जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो की टेस्टवायझरची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट घ्यायला अजिबात विसरू नका. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. तिथे जा आणि आत्ताच तुमचे डिटेल्स भरा. ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या माहितीचा फायदा होईल आणि त्यांचेही पैसे वाचतील. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया अशाच एका अत्यंत माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत रहा. धन्यवाद.